हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आणि आज सोमवार आहे, सकाळचे आता 6 वाजलेत आणि आता मी पटकन आवरून घेणार आहे। मनवाचा डबा करायचा आहे आणि 7 वाजेपर्यंत मी स्वतःचा आवरून घेते, मग डबा बनवते आणि त्याची तयारी मी रात्रीच करून ठेवते सगळी, म्हणजे सकाळी गडबड होत नाही। तर आज मी मेथीची भाजी बनवणार आहे, ती मी निवडून ठेवली आहे रात्री। तर आता पटकन मी आवरून येते। खूप थंडी सुटली आहे 2-3 दिवस झालं पुन्हा, त्यामुळे थोडी सर्दी झाली आहे मला, त्यामुळे आवाज थोडा वेगळा येतोय। तर मी पंकजसाठी हे पाणी तयार करते मध घालून। थोडंसं तांब्याभर पाणी, थोडंसं कोमट करायचं ते आणि त्यात मध घालायचा। लिंबू पण घालू शकतो, पण आता सध्या थंडी आहे त्यामुळे वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी हे चांगले मध पाणी घेतलेलं कोमट पाणी करायचं। आणि एवढं झालं की मी पहिले आवरून घेणार आहे। तर आज मेथीच्या भाजीत मी मुगाची डाळ टाकणार आहे, तोपर्यंत भिजत घालते डाळ। तुम्ही आदल्या दिवशी भिजत घालू शकता किंवा मुगाची डाळ अर्धा तास भिजत घातली तरी ती शिजते। पण मी इकडे काय केलं की पटकन डबा बनवायचा आहे मला, मी पटकन आवरून येणार आहे। मेथीची भाजी ऑलरेडी धुवून ठेवली, तर पटकन ती डाळ भिजावी म्हणून मी थोडंसं पाणी गरम केलं, म्हणजे गरम पाण्यात ती डाळ लवकर भिजते आणि मग भाजीत टाकल्यावर शिजते ती लवकर। तर आता पहिले मी कणिक मळून ठेवलेली ऑलरेडी आणि पटकन भाजी ठेवते एका साईडला, मग पोळ्या करून घेते। कणिक मी अगोदरच भिजवून ठेवली पटकन, कारण की मग तोपर्यंत भिजते ती भाजी शिजेपर्यंत। आणि लसूण सोलते आहे, त्यात थोडी मिरची आणि मुगाची डाळ आणि मीठ एवढंच घालणार आहे मी। आणि कामवाली मुलगी आलेली, तर ती भांडे घासती, लवकर सकाळीच येते ती। आणि मग नंतर भांडी पडतात तर मग ती मी हाताने धुवून टाकते, नंतर थोडीशीच भांडी असतात त्यामुळे। सकाळची सुरुवात लवकर झाली म्हणजे सगळीच कामं पटापट आवरतात। सकाळी डब्याला व्यवस्थित भाजी पोळीच देते मी मनवाला रोज, आणि भाजी पोळी सकाळी झाल्यामुळे नंतर मला फक्त भात वरण किंवा भात आणि काहीतरी रस्सा भाजी करावी लागते। मग ते 10 वाजेपर्यंत माझा सगळा स्वयंपाक झालेला असतो। मग त्यानंतर मी आवरून घेते राहिलेलं, वॉशिंग मशीन लावते आणि भांडी निथळल्यानंतर भांडी लावून टाकते आणि मग पूजा करते, कारण की सकाळची गडबड असते, त्या गडबडीत पूजा लगेच होत नाही। मग थोडंसं आवरून झाल्यानंतर मी पूजा करते आणि मग आमचं जेवण 11-12 वाजता होतं, म्हणजे 11 वाजेपर्यंतच सगळं आवरतं आणि पूजेला मला जवळपास 10 तरी वाजतात। स्कूलला जायचं ना, चल। हे काय केलंय हातावर, स्केच पेनचं कसं केलंय बघ। चला उठा, टीचर ओरडतीला उशीर झाल्यावर। उठ ना सोनिया, चल। ब्रश करायचा आधी। गुड मॉर्निंग कर सर। शिजत आली आणि चपाती पण बनवून घेते, म्हणजे तोपर्यंत थोडं थंड झाल्यानंतर मग मी डब्यात भरते। गरम गरम लगेच डब्यात भरता येत नाही। मग तिला आंघोळ घालून घेणार आहे, तिचं आवरून घेणार आहे। पहिले डबा करून ठेवते, थोडंसं थंड होतं म्हणजे तोपर्यंत। आणि आता पंकज नाश्ता नाही करणार आहेत, चहा घेणार आहेत फक्त, कारण की लवकर जेवण करतील ते 10:30-11 वाजता। आणि नवीन डाएट चालू केलं आहे, त्यामुळे सकाळी 10:30 संध्याकाळी 7-7:30पर्यंत जेवण होतं आणि मग मध्ये आधी काही खायचं नाही। मग दुपारचा मी ताक वगैरे घेतो, थंडी आता सध्या आहे म्हणून थोडं कमीच आहे, पण उन्हाळ्यात वगैरे आम्ही रोज असं ताक घेतो।
मनवाची आंघोळ झाली आता, तिचा अजून सॉक्स वगैरे शूज घालायचेत आणि तिला पहिले मी दूध देते आणि थोडंसंच कोमट दूध तिला लागतं, जास्त गरम केलेलं दूध तिला आवडत नाही. आणि पंकजसाठी आणि माझ्यासाठी चहा पण ठेवला आहे. एरवी आम्ही खूप म्हणजे वेगळं रुटीन होतं, हे आत्ता आम्ही फॉलो करायला लागले लवकर जेवण करायचं. पूर्वी आम्ही पहिले नाश्ता करायचो आणि मग जेवण 1 ते 2 पर्यंत व्हायचं, पण आता हे सगळं चेंज केलं आहे आत्ता एवढ्यातच 8 दिवस झाले. माझं दूध पिऊन होत आले. तिचा होमवर्क मी रात्रीच करून घेतला तिच्याकडून आणि डबा आणि बाटली ठेवते. तर सगळी तयारी झालेली आहे. जवळजवळ आता 8:30 वाजलेत. तिचं स्कूल 9:10ला भरतं, तर एक 15-20 मिनटात पोहोचते ती तिथे. आणि थंडी असल्यामुळे आत्ता पंकज जात आहेत. एरवी मी जाते तिला सोडवायला आणि तिचं मनाच्या मनाने घालायचं. ती असं बोलते की मी मनाच्या मनानं घालते आणि घालता येत नाही तिला, तर मी तिचं आवरून देते आता. बॅग कुठे ठेवली? पप्पांना आवाज दे. चला म्हणून स्केच पेन ठेवून दे. सगळे हात खराब होतात, निघत नाही ते, काही नाही. दे, मी स्कूलमधून आल्यावर तुला परत देते. तुझी फ्रॉक खराब होईल. त्याला टोपण पण नाहीये म्हणून. कुठे गेलं त्याचं झाकण? तर मनवाचे पप्पा चाललेत तिला सोडवायला आणि आज स्कूटीच घेऊन चाललेत. आज थंडी बाहेर थोडी कमी वाटते. मी सकाळी उठले तेव्हा थंडी खूप जास्त वाटत होती, तर थोडी कमी झाली आहे. अदरवाईज ते 4 व्हीलर घेऊन जातात. आता त्या दोघांचं आवरून दिल्यानंतर मी बाकीचा स्वयंपाक करून घेते. एकीकडे कुकर लावते आणि भाजी पण करायची, डाळ कांदा. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. तोपर्यंत मी बाकीचं पण आवरून येते, भांडे लावून घेते आणि मग पूजा करून घेते. आणि जी भांडी रिकामी करायची दुधाचं वगैरे ते करून ठेवणार आहे. आणि आता जी थोडीफार भांडी पडतील ती मी स्वतः धुवून ठेवते. मग ते उद्यापर्यंत ठेवण्यात काही म्हणजे ठेवणं मलाच बरोबर वाटत नाही, त्यामुळे काही भांडी मी दुपारची जे असतात ती धुवून ठेवते. आणि ओटा वगैरे साफ करून मग भाजी बनवून मी जेवायच्या टायमिंगला एक बाजरीची भाकरी बनवणार आहे, कारण की डाळ कांद्याबरोबर बाजरीची भाकरीच छान लागते. आणि मी इकडे मेथीची भाजी तयार आहे. दूध आणलं होतं, ते दूध उकळून झालं आहे आणि गवळ्याकडून घेतो आम्ही दूध. आणि भात पण तयार आहे. तर इकडे डाळ मी रात्री भिजवून ठेवलेली. तुम्ही हवं तर 2-4 तास आधी, 4 तास तरी आधी भिजवून ठेवायला पाहिजे. आणि आता याला स्वच्छ धुवून घेतलं पाहिजे.
तर इकडे डाळ कांद्यासाठी मी कांदा घेतला एक बारीक चिरून, अर्धा टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे थोडी। तर ही डाळ मी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे, भिजवलेलं पाणी काढून मी दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आणि हे काळा मसाला, हळद, मीठ, हिंग, तेल वगैरे, आणि हे आहे वाटलेला मसाला ज्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे। तर हा मसाला मी बनवून ठेवते, म्हणजे इन्स्टंट सगळं तयार होतं। आणि हा शेंगादाण्याचा कूट आहे। पॅन गरम झाला आहे आणि मी त्यात टाकलं तेल। तर त्यानंतर मी जिरे आणि मोहरी टाकणार आहे। जिरे मोहरी तडतडली की मग बाकी सगळं टाकून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सगळा मसाला पूर्ण असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि मग नंतर त्यात ही डाळ टाकायची आहे। आणि डाळ टाकल्यानंतर पण एक 5 मिनिट मी कमी गॅसवर परतून घेणार आहे। आणि परतण्यावर बरंचसं असतं, जितकी चांगली तुम्ही भाजी परतता तेवढं चांगलं ते रस्सा तयार होतो। तर हे परतून घेणार आहे आणि मग हवं तेवढं पाणी मी याच्यात घालणार आहे। आणि नंतर थोडी कोथिंबीर घालायची वरून। डाळ पूर्ण शिजली की मगच कूट घालायचा आहे। अगोदर कूट घालायचा नाही, तर रस्स्याला पांढरा कलर येतो। तर पूर्ण रस्स्यात जे पण तुम्ही टाकता ते शिजल्यानंतर त्यात कूट घालायचा आहे। थोडासा कूट घातला आहे मी। आणि कूट घातल्यानंतर 5 मिनिट याला एक उकळी येऊन देणार आहे। पुन्हा एकदा कोथिंबीर टाकून मग हा रस्सा तयार असेल आपला। तर फ्रेंड्स, आजची जी डाळ कांद्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर केली ती मी माझ्या सासूबाईंकडून शिकले। कारण की माहेरी माझ्या सुका डाळ कांदा करायचे, कांदा घालून, आणि असा रश्श्याचा डाळ कांदा, हा मसाला वगैरे सगळं मी आमच्या सासूबाईंकडून शिकले आणि खूप छान होतं। ज्यांना मटणाचा रस्सा आवडतो, तिखट रसरशीत, त्यांना हे नक्की आवडेल ही रेसिपी। आणि बाजरीची भाकरी, पापड, कांदा वगैरे याच्यासोबत सॅलड बरोबर सर्व करा, म्हणजे जेवणाला आणखीन मजा येते। तर आजच्या व्हिडिओत मी एवढंच शेअर करणार आहे। आणि आत्ता मनवाला तिचे पप्पा आणायला गेलेत, आता येईलच ती। आणि आजचा हा व्लॉग मी इकडेच एंड करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक कोणता तरी टॉपिक मला द्या, मी त्यावर अभ्यास करेल, मी माझे विचार पण मांडेल आणि काही अभ्यास करून पण मांडेल की तुमच्याशी। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दर शुक्रवारी एक व्हिडिओ असा जाईल ज्यावर आपण चर्चा करू, बोलू, आणि तुमचे विचार तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा, माझे मी तुम्हाला शेअर करेल। डिस्कस करून आपण सगळेच एकमेकांसोबत पुढे जाऊयात आणि एकमेकांचे चांगले विचार एकमेकांशी शेअर करूयात। तुम्हाला जर जास्तीचे काही प्रश्न विचारायचे असतील तर मी काल लिंक दिल्या होत्या फेसबुक, इंस्टाग्रामच्या, तर त्याच्यावर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा। मेसेंजरवर तुम्ही मेसेज करू शकता किंवा इंस्टाग्रामवर करू शकता। तर आजचा व्हिडिओ मी इकडेच एंड करते। भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।